न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा। न्यूट्रामला आवळा कॅन्डी, आवळा सरबत, आवळा मुरब्बा आणि बरेच काही। न्यूट्राम। नमस्कार, मी श्रीनिवास रेणुकदास। आज दिनांकमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज दिनांकचा अकोले कट्टा या कार्यक्रमामध्ये आज आपण एका नव्या विषयाला या ठिकाणी चर्चा करणार आहोत। चर्चा आहे 9 ऑगस्ट 2025 रोजी जागतिक आदिवासी दिन साजरा होतोय। जागतिक आदिवासी दिन साजरा होत असला तरी मात्र या जागतिक आदिवासी दिनाला राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या अकोल्यामध्ये येणार आहेत। परंतु ते येण्याच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यामध्ये जी काही चर्चा या ठिकाणी सुरू आहे, या चर्चेच्या अनुषंगानेच आज आपण अकोले कट्ट्यावर चर्चा करणार आहोत। कारण अकोले तालुक्यामध्ये शिंदे शिवसेना या गटातील जी काही त्यांच्यातले जे मतभेद आहेत जे काही दिवसांपासून यावर अकोले तालुक्यामध्ये जोरदार चर्चा सुरू आहेत। मग त्यामध्ये बाजीराव दराडे जे आहेत, जे संपर्क प्रमुख आहेत शिंदे शिवसेनेचे, ते त्यानंतर जे नव्यानं आता अलीकडेच मारुती मेंगाळ असतील किंवा त्यांच्यासोबत जे काही लोक सहकारी त्यांचे आलेले आहेत, जे मारुती मेंगाळ उपजिल्हा प्रमुख म्हणून या ठिकाणी काम करतायत। तर ह्या दोघां गटांमध्ये जी काही दुफळी आहे किंवा या दोन गटांमध्ये जे काही मतभेद आहेत ते सातत्यानं अकोलेकरांच्या सध्या चर्चेला आलेले आहेत। आणि मग उद्या एकनाथ शिंदे या ठिकाणी अकोल्यामध्ये येणार आहेत। या पार्श्वभूमीवर शिंदे शिवसेनेचे जे काही एक पदाधिकारी उपजिल्हा प्रमुख जे आहेत एकनाथ यादव या ठिकाणी आपल्यासोबत चर्चेला आहेत। तर नमस्कार यादव सर। नमस्कार। नमस्कार। आपलं आज दिनांकच्या या अकोले कट्टा या कार्यक्रमामध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो। यादव साहेब, मला असं सांगा की उद्या तुमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री, तुमच्या म्हणजे आपल्या सर्वांच्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जे की तुमच्या शिंदे शिवसेनेचे प्रमुख आहेत, शिवसेनेचे प्रमुख म्हणून काम करत आहेत शिंदे साहेब, ते उद्या अकोल्यामध्ये येत आहेत। काय भावना आहेत तुमच्या? कारण तुम्ही सातत्यानं बाजीराव दराडेंचा जो काही गट आहे तो सातत्यानं लोकांमध्ये अशी चर्चा करतो की आम्ही निष्ठावान आहोत अशी जी काही चर्चा सध्या सुरू आहेत। तर या सगळ्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे उद्या अकोल्यामध्ये येत आहेत, काय सांगाल? मुळात प्रथमतः आज दिनांक या चॅनलनं अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी मला बोलवलं, त्याबद्दल चॅनलचं आणि विशेषत्वानं आपले मी शतशः आभार मानतो। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री खऱ्या अर्थानं आमचा श्वास, ध्यास आणि आत्मविश्वास ज्यांनी सतत राजकारणामध्ये वाढविण्याचं काम केलं, असे आमचे अनाथांचे नाथ एकनाथजी शिंदे साहेब या अगस्त्य ऋषींच्या पदस्पर्शाने पावनभूमीमध्ये येत आहेत। त्यांचं प्रथमतः हार्दिक स्वागत आहे। आणि 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या, आदिवासी जागतिक दिनाच्या सर्व आदिवासी बांधवांना प्रथमतः हार्दिक शुभेच्छा आहेत। राहिला प्रश्न पक्षीय राजकारणाचा, सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक उपक्रम, हे सर्व काही पक्ष भेद, मतभेद बाजूला करून साजरे करायचे असतात। कारण समाज एकत्र यावा, 80% समाजकारण आणि 20% राजकारण घडावं, हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनीच आम्हा शिवसैनिकांना शिकवलं। शिवसेना म्हणजे शिस्तबद्ध, वचनबद्ध, सेवाभावी आणि नामर्दांना जिच्यात स्थान नाही अशी ही संघटना। मतभेद जरूर असावेत। आपण या ठिकाणी जे बोललात त्याच्यामध्ये मला एकच सांगायचं आहे, मतभेद हे जरूर असावेत, परंतु इतके विकोपाला जातील इतके मनभेद नसावेत। विचारांची लढाई विचारांनी खेळायची, मतभेद प्रत्येकाची मतमतांतर वेगळी ठेवायची, परंतु एकाच माळीचे मणी एकमेकासोबतच गुण्यागोविंदाने नांदले पाहिजेत, ही माझी माफक अपेक्षा आहे। मला सांगा यादव साहेब की काय झालं की अलीकडच्या कालखंडामध्ये जी काही मारुती मेंगाळ यांनी ज्यावेळेस शिंदेच्या शिवसेनेमध्ये ज्यावेळेस प्रवेश केला
त्यानंतर खऱ्या अर्थानं जी काही प्रतिक्रिया बाजीराव दराडे यांनी दिली की बुवा त्यांना त्या गटाला किंवा त्या लोकांना विश्वासात न घेता त्या ठिकाणी मारुती मेंगाळे यांचा प्रवेश केला गेला तर काय सांगाल नेमकं तुम्ही ह्याबाबत? मुळातच मला थोडंसं पार्श्वभूमी शिवसेनेच्या ऐतिहासिक बंडानंतरची अकोले तालुक्यातली सांगावीशी वाटते. बरोबर. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी ज्यावेळेस ऐतिहासिक बंडाचा झेंडा खांद्यावर घेतला त्यावेळेस अति आत्मविश्वासानं आजही त्या काळातील आपल्या अकोले तालुक्यामध्ये प्रथमतः मी राजूर येथील दत्त मंदिरापाशी ऐतिहासिक बंडाचा माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचा पहिला बॅनर लावला. त्याच्यानंतर कोतूरच्या दत्त मंदिरापाशी लावला. खऱ्या अर्थानं माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या विचारावर पाय ठेवत पुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि एक शिवसैनिक या नात्यानं शिंदे साहेब हे तळागाळातील माणसाला सांभाळतात या इराद्यानं त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आमचे प्रमुख 5 मावळे प्रथमतः अहिल्यानगर या ठिकाणी जो काही मेळावा होता त्या मेळाव्यासाठी त्या ठिकाणी गेले. त्याच्यामध्ये मग दराडे साहेब असोत किंवा आमचे त्या नंतरचे नियुक्त झालेले तालुका अध्यक्ष असोत किंवा युवा सेनेचे जिल्हा प्रमुख असोत ते सगळे त्या ठिकाणी गेले. त्यानंतर माननीय सदाशिवराव लोखंडे साहेबांनी जी काही आमची मीटिंग शिर्डी या ठिकाणी बोलवली त्यावेळेस जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने आलेला होता. म्हणजे मला माहीत नव्हतं नेमकी तुम्ही येणार की त्यांना माहीत नव्हतं ते येणार. परंतु त्या ठिकाणी आल्यानंतर प्रमुख 5 चेहरे आले. त्याच्यामध्ये विद्यमान त्यावेळेचे सन्माननीय नवनियुक्त तालुका अध्यक्ष संजय वाकचौरे, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख महेश देशमुख, त्यानंतर आमचे आदरणीय मार्गदर्शक संपर्क प्रमुख बाजीराव शेठ दराडे, त्यानंतर गणेश कानवडे आणि मी असे प्रमुख 5 त्या ठिकाणी होतो. आमच्यावर पक्षाची त्यावेळेस जबाबदारी देण्यात आली. खऱ्या अर्थानं आम्ही नवखे होतो परंतु आपला पक्ष वाढला पाहिजे, पक्षाची मुहूर्तमेढ रोवली पाहिजे या इराद्यानं आम्ही त्या ठिकाणावरून निघालो. म्हणजे आम्ही 5 पांडवासारखे 5 भाऊ त्या ठिकाणावरून निघालो आणि तालुक्यामध्ये आल्यानंतर आम्ही खऱ्या अर्थानं ज्यांनी त्यांनी ज्याच्या त्याच्या पद्धतीनं निश्चितच शिवसेनेचा विचार घराघरापर्यंत नेण्याचा आणि शिवसेनेचा विचार घरापर्यंत नेऊन शाखा स्थापनेचे सुद्धा कार्यक्रम केले. इतकंच काय, या ठिकाणी शिवदूत अभियानाला सुरुवात झाली. शिवदूत अभियानाला सुरुवात झाल्यानंतर ज्यांनी त्यांनी ज्याच्या त्याच्या पद्धतीनं ज्या त्या विभागामध्ये जास्तीत जास्त शिवदूत कसे नोंदवले जातील याच्यासाठी प्रयत्न केला. याच्यामध्ये निश्चितच 5ही जणांनी आपल्या आपल्या परीनं शिवदूतांच्या नोंदी केल्या. दराडे साहेबांनी बी शमशेरपूर विभागामध्ये मग त्या सुषमाताई असोत किंवा इतर ते अनिल शेठ वाकचौरे असोत या सगळ्यांनी त्या विभागामध्ये, महेश आणि संजय वाकचौरे यांनी या विभागामध्ये, शहरामध्ये गणेशनं, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आदिवासी विभागामध्ये सर्वात जास्त शिवदूतांची नोंद करण्यात आली. मग हे सर्व कार्य करत असताना शिवदूतांच्या नोंदी करत असताना त्यावेळेस पक्षाचे जे काही वरिष्ठ होते त्यांचं कायम पथक येत असायचं, तपासणी करायचं. कारण शिवदूत ज्याला घ्यायचं तो आपल्या विचारांशी जुळला पाहिजे. मग एक एक माणूस आम्ही जोडत गेलो साहेब. म्हणजे सहजपणे नाही, आजही तुम्ही शिवदूतांचं रेकॉर्ड करा. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शिवदूत हे अकोले तालुक्यामध्ये होते. फक्त कागदावर नाही राहिले साहेब, तुम्हाला प्रांजळपणे सांगतो. सर्व शिवदूत ट्रॅव्हल्समध्ये, बोलोरोमध्ये अगदी 106 गाड्या होत्या साहेब. तशा कल्पना केल्या तर 6 ट्रॅव्हल होत्या आणि बोलोरो तर होत्याच. हे सर्व दसरा मेळाव्याला आणि असंख्य शिवदूत नंतर वर्धापन दिनाला सुद्धा आणि शासन आपल्या दारी शिर्डीला जो कार्यक्रम झाला त्याला उपस्थित राहिले. नाही, तुम्ही हे सगळं सांगताय की बुवा संघटना तुम्ही बांधली, संघटना पुढे केली, मोठी केली,
तरी पण देखील या ठिकाणी जे काही मारुती मेंगाळे या पक्षामध्ये आलेत किंवा जे काही डॉक्टर जालिंदर भोर आहेत किंवा अन्य जे काही कार्यकर्ते त्यांच्यासोबत आता नव्याने या ठिकाणी पक्षात प्रवेश केला आहे, तरी पण मात्र ते सांगतायत की तालुक्यामध्ये पक्ष वाढला नाही, तालुका फक्त विशिष्ट लोकांचा या ठिकाणी विकास झाला, असा जो काही आरोप केला जातो त्याला काय सांगाल? त्याला चोख उत्तर एकच आहे साहेब, की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या काही ग्रामपंचायतच्या झाल्या त्याचं रेकॉर्ड आजही शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाला या माध्यमातून गेलं. त्यावेळेस आपले शिवसेनेचे प्रथमतः शिवसेनेचे सदस्य आणि सरपंच सुद्धा निवडून आले. दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा आता इतकंच काय, आमचे युवा सेनेचे जे काही जिल्हाध्यक्ष आहेत महेश देशमुख हे सुगाव या ठिकाणी सरपंच पदावरती त्या ठिकाणी गेले, विद्यमान झाले. मग मला सांगा साहेब, अत्यंत डाव्या विचारसरणीच्या संघर्षमय वातावरणात या ठिकाणी आमदार वेगळ्या पक्षाचा असताना सुद्धा आम्ही छोट्या छोट्या ग्रामपंचायतींमध्ये चंचू प्रवेश केला. हे इतकंच झालं की आम्ही जो खरा चंचू प्रवेश केला तोच फक्त आमच्या कार्यालयाला कळवला, खोटा कळवला नाही. नाही, ते सांगतायत की बा काही विशिष्ट लोकांचा या ठिकाणी विकास झाला असं ते सांगतायत की पक्षाचा त्यांनी वापर केलाय. बघा, जर कुणी पक्षाचा वापर करत असेल तर ते निश्चितच लोकाभिमुख समाजाच्या विकासासाठी येणाऱ्या विकासात्मक कामांसाठीच केला असेल. व्यक्तिगत लाभासाठी किंवा व्यक्तिगत फायद्यासाठी पक्ष संघटनेचा एकाही पदाधिकाऱ्यानं दुरुपयोग कधीच केला नाही. दुसरी गोष्ट अजून अशी, तुमच्यावर असा अजून एक आरोप केला जातोय की जी काही लोकसभेची निवडणूक झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीला सदाशिव लोखंडेंना या ठिकाणी कमी मताधिक्य मिळालं, जे की भाऊसाहेब वागचौऱ्यांना या ठिकाणी मोठं मताधिक्य या ठिकाणी मिळालं. आणि मग हे जे काही मताधिक्य त्यांना या ठिकाणी मिळालं, तर मग ह्या ठिकाणी जर संघटना मोठी असती किंवा संघटनेचं प्राबल्य जर या ठिकाणी असतं तर कदाचित सदाशिव लोखंडेंना मताधिक्य जादा मिळालं असतं, असा त्यांचा आरोप आहे. मला एक म्हणायचं आहे साहेब, संघटना जर मोठी असती ठीक आहे, आम्ही महायुतीमध्ये सर्वात लहान भाऊ आम्हाला समजा, महायुतीमध्ये आम्हाला सर्वात लहान भाऊ आम्हाला समजा, पण ज्यांच्या शब्दांवर हा अकोले तालुका 30-40 वर्ष चालत आला ते वंदनीय मधुकर पिचड साहेब सुद्धा आमच्याच व्यासपीठावर होते. आमच्याच व्यासपीठावर ज्यांना कार्यसम्राट आमदार म्हटलं जातं ते डॉक्टर किरणजी लहामटे साहेब सुद्धा होते. आमच्याच व्यासपीठावर फाटके तुटके नव्यानं शिवसेना शिंदे गटामध्ये समाविष्ट झालेले कार्यकर्तेही त्या ठिकाणी होते. परंतु साहेब, त्या निवडणुकीला, लोकसभेच्या निवडणुकीला खऱ्या अर्थानं कोण कुणासोबत होतं, कुणी काही केलं का नाही, या अँगलमध्ये, या चष्म्यामध्ये बघणं अतिशय चुकीचं ठरेल. कारण त्या काळामध्ये अकोले तालुक्यामध्ये भाऊसाहेब वागचौरेंच्या बाबतीमध्ये ते भूमिपुत्र आहेत, ते या मातीतले आहेत, ते या तालुक्यातले आहेत आणि आपला माणूस आपल्यासाठी आहे हा संदेश लोकांपर्यंत दिला गेला. हा एका बाजूनं प्रचार, म्हणजे भाऊसाहेब वागचौरे यांच्याबद्दल या मातीतील भूमिपुत्र म्हणून एका बाजूनं प्रचार झाला आणि दुसऱ्या बाजूनं खऱ्या अर्थाने मी सांगतो साहेब, आमच्या विभागामध्ये किंवा अकोले तालुक्यामध्ये जी संविधान बचाव रॅली चालू होती तिच्या माध्यमातून 395 कलम 12 परिशिष्ट असलेल्या आमच्या भारतीय राज्यघटनेला, संविधानाला धोका आहे याबद्दलचा प्रचार मोठ्या प्रमाणात केला गेला. मग तो खोटा होता, तरी संविधान धोक्यात आहे, संविधान अडचणीत आहे, संविधानाला धोका आहे, याच्यामुळं मतदारांमध्ये खऱ्या अर्थानं महायुतीच्या बाबतीमध्ये बघण्याचा दृष्टिकोन हा खोटारडा बनवला गेला, अक्षरशः खोटारडा बनवला गेला.
असं बनवलं गेलं. असे असंख्य मतदार आहेत साहेब, नात्यातले, गोत्यातले, मित्र, परिवार, स्नेही, आप्तेष्ट. ते म्हणतात की तुमचे साहेब सोन्यावानी आहेत, म्हणजे सदाशिव लोखंडे साहेब सोन्यावानी आहेत, प्रेमळ आहेत, शाब्दिक आहेत, अतिशय चांगले आहेत, परंतु तुमच्या साहेबांना मत दिल्यानंतर आमच्या संविधानाला धोका येईल म्हणून आम्ही मतदान तुम्हाला केलं नाही. म्हणजे एक प्रकारचा नॅरेटिव्ह सेट तयार केला गेला, अतिशय चुकीचा सेट तयार केला गेला. म्हणून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चित मताधिक्य कमी झालं. त्याची सर्वस्वी जबाबदारी आम्ही घेतोय ना, नाकारत नाही ना. परंतु कित्येक वर्ष स्वातंत्र्याच्या अगोदर आणि स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये सुद्धा या अकोले तालुक्यामध्ये कायमस्वरूपी डाव्या विचारसरणीचा स्वीकार केला गेला. अशाही डाव्या विचारसरणीच्या तालुक्यामध्ये, पुरोगामी तालुक्यामध्ये हिंदुत्वाचा विचार या 5 पांडवांनी, त्यांच्यासोबत आलेल्या 500 मावळ्यांनी आणि नंतर झालेल्या 1500 शिवदूतांनी आणि नंतर शाखा प्रमुखांनी, छोट्या मोठ्या पदाधिकाऱ्यांनी केला. तो प्रयत्न यशस्वी प्रयत्न होता. बरं, तुम्ही म्हणताय की खऱ्या अर्थानं तुम्ही म्हटलं की नॅरेटिव्ह सेट झालेला होता, त्याच्यामुळे या ठिकाणी सदाशिव लोखंडेंना फटका बसला आणि भाऊसाहेब वागचौरेंना त्याचा फायदा झाला. किंबहुना संविधान या रॅलीसुद्धा संपूर्ण तालुक्यातून निघाली, जी अमित भांगरे यांनी ठिकाणी काढली होती, आणि त्याचासुद्धा फायदा जो आहे तो भाऊसाहेब वागचौरेंना झाल्याचं तुम्ही म्हणताय. हे इथपर्यंत बरोबर आहे. परंतु हे सगळं करत असताना बाजीराव दराडेंनी मागच्या कालखंडामध्ये एक असा दावा केला होता की मी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामं आणली, असा त्यांनी एक दावा केला होता. कोणती विकास कामं आणली अशी की ज्याचा फायदा तालुक्याला झाला? साहेब, खऱ्या अर्थानं जर विचार केला ना तर विकास तालुक्याचा मागील कालावधीमध्ये खऱ्या अर्थानं झाला. म्हणजे सरकार महायुतीचं होतं. त्या महायुतीच्या सरकारमध्ये माननीय लोखंडे साहेबांच्या माध्यमातून दराडे साहेबांनी निश्चितच या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कामं आणली. हे कधीच नाकारता येणार नाही. भंडारदरा रिंग रोड जो परिसर आहे त्याची प्रत्यक्ष आजही तुम्ही जाऊन साहेब पाहणी करा. त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज पर्यटकांच्या दृष्टिकोनातून मुळातच माननीय सदाशिव लोखंडे साहेबांचा एक दृष्टिकोन होता, पर्यटन विकास हाच खरा अकोल्याचा विकास आहे. इथं इंडस्ट्रीपेक्षा आहे ना पर्यटनाला महत्त्व जादा आहे. आणि या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून गावखेड्यांचा, तेथील तमाम जनतेचा रस्ते जोड, मग ते कॉन्क्रीटचे रस्ते असोत किंवा ते असोत, याच्या माध्यमातून विकास झाला पाहिजे. आणि याच्यासाठी निश्चितच प्रयत्न केला. कामं झाली, 100% झाली साहेब. पण कोणती कामं झाली अशी? काय काय कामं झाली? म्हणजे खऱ्या अर्थानं जर सांगायचं ठरलं तर माझ्याकडे एक बघा 2022-23 मार्चचा अर्थसंकल्पामध्ये टाहकरी पर्यटनाचं जे काम आहे ते 25.80 कोटी आणि नंतर 4 कोटी, आणि 2023-24ला पावसाळी पुरवणी अर्थसंकल्पामध्ये 50.40 कोटी रुपयाची, 2023-24ला हिवाळी अर्थसंकल्पामध्ये आदिवासी उपयोजनेअंतर्गत 101.80 कोटी आणि आदिवासी उपयोजनांतर्गत भगवान बिरसा मुंडा वाडी रस्ता जोड कार्यक्रमांतर्गत 55.41 कोटी रुपयाचा निधी ह्या एकट्या अकोले तालुक्यासाठी आला. निश्चितच याच्यामध्ये हा निधी येण्यामध्ये, हा पाठपुरावा करण्यामध्ये माननीय खासदार सदाशिव लोखंडे असोत किंवा दराडे साहेब असोत किंवा सगळीच टीम असो, यांनी निश्चितच प्रयत्न केला. बघा, ज्याचं ज्याचं फील्ड आहे, ज्याचं त्याचं क्षेत्र आहे, आणि जो तो ज्याच्या त्याच्या क्षेत्रामध्ये नैपुण्य मिळवित असतो. कदाचित त्यांच्याकडं स्किल होतं शासन दरबारातून कामं आणण्याचं, त्यांच्याकडं स्किल होतं आणलेली कामं व्यवस्थितरित्या करायचं, त्यांच्याकडं स्किल होतं झालेल्या कामांचा पुन्हा आढावा घ्यायचं. या स्किलच्या जोरावर जो तो प्रयत्न करत असतो, त्यांनी त्यांच्या स्किलचा निश्चितच या तालुक्याच्या विकासासाठी वापर केला, हे नाकारता येणार नाही. तुम्ही आता सांगताय की एवढ्या मोठ्या प्रमाणावर विकासाचा निधी ह्या तालुक्यामध्ये आणला, संघटनासुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढवली. मग हे सगळं अलबेल असताना, सगळं फील गुड असताना, मग पक्षाला असं का वाटलं की बुवा मारुती मेंगडा असतील, डॉक्टर जालिंदर बोर असतील, बाळासाहेब बोर असतील, जगन देशमुख असतील, सुशांत गजे असतील, ह्या टीमला या ठिकाणी प्रवेश द्यावा असं का वाटलं असेल नेमकं?
नाही, खऱ्या अर्थानं ज्या लोकांनी खऱ्या अर्थानं, माझ्या शब्दाकडे लक्ष असू द्या साहेब, ज्या लोकांनी खऱ्या अर्थानं ठाणे या ठिकाणी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला त्यांचं आजही माझ्याकडून दिलखुलासपणानं हार्दिक हार्दिक स्वागतच आहे. त्यांनी त्यावेळेस आहे ना की त्यांनी असं सांगितलं की आमच्यावर 60 गावांचे सरपंच आहेत आणि मोठा मॉप त्यांनी त्या ठिकाणी घेतला. काय म्हणजे काय सांगाल त्याच्यात? नाही, मुळातच या संदर्भामध्ये मी आमचं जे मुख्य कार्यालय आहे बाळासाहेब भवन, त्या ठिकाणी आमचे जे सहसचिव आहेत त्यांच्याशीही चर्चा केली. त्याच्यानंतर सन्माननीय सचिव साहेबांशी सुद्धा केली. आजही माझ्याकडे ते रेकॉर्ड आहे. बाळासाहेब भवनला ती यादी समाविष्ट होण्यानंतर आमचा प्रवेश ठरत असतो, परंतु हा इकडं ठाण्याला प्रवेश झाला. मुख्य नेते उपस्थित होते झाला प्रवेश. ज्यांनी केला त्यांचं हार्दिक स्वागत आहे. नाही, स्वागत आहे तुम्ही म्हणता. उद्या मग उपमुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे उद्या अकोल्याला येत आहेत. अख्खी नगरी सजली आहे. मारुती मेंगाळा असतील किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी अख्खं शहर सजवलं आहे. आणखी कार्यक्रमाचं सगळं नियोजन केलं आहे. मग तुम्ही जे काय सांगता, निष्ठावान आहात तुम्ही, सगळे कार्यकर्ता, तुम्ही संघटना उभी केली आहे. उद्या तुम्ही एकनाथ शिंदेंना भेटणार का? त्यांचं स्वागत करणार का? त्यांचा सत्कार करणार का? माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना भेटणार का या पलीकडची गोष्ट म्हणजे मी खऱ्या अर्थानं सांगतो, अख्ख्या महाराष्ट्राला संदेश गेला पाहिजे की महाराष्ट्राचे माननीय, सन्माननीय, वंदनीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी अकोल्याच्या पवित्र भूमीमध्ये गेल्यानंतर मी निष्ठावंतांना भेटलो की ज्यांनी पडतीच्या काळामध्ये आणि ऐतिहासिक बंडाच्या काळामध्ये माझा झेंडा खांद्यावर घेतला. अरे, गद्दारीचा अभिशाप आणि गद्दारीचा जो काही विषाचा प्याला आहे तो भगवान शंकरासारखा पचवण्याचं काम मी जसं केलं तसं माझ्या निष्ठावंत शिवसैनिकांनी केलं. तो 3 वर्षाचा कालखंड होता साहेब. त्या कालखंडामध्ये आमच्यावर म्हणजे खालपासून तर वरपर्यंत अखिल शिवसेना शिंदे गटामध्ये गेलेल्या शिवसैनिकांना त्या सत्व परीक्षेला जावं लागलेलं आहे. आणि अशा सत्व परीक्षेला गेलेल्या शिवसैनिकांना त्या काळच्या तत्कालीन मग तालुका अध्यक्ष असोत, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख असोत, शहर प्रमुख असोत, संपर्क प्रमुख असोत किंवा त्यानंतरचे झालेले उपतालुका प्रमुख, जिल्हा परिषद, गट गण प्रमुख, शाखा प्रमुख, सगळ्यांना एकदा गैरवरून एकनाथ शिंदे साहेबांनी सगळ्यांना भेटलं पाहिजे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये संदेश जाईल की निष्ठावंतांना या ठिकाणी मी भेटलो. आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या निष्ठावंतांच्या भेटीमुळं जसं लाडक्या बहिणींमुळं जसं वादळ उभं राहिलं तसं निष्ठावंतांचं एक वादळ उभं राहील. नाही, तुम्ही सांगताय की मग तुम्ही स्वतः भेटणार नाही, एकनाथ शिंदेंनी तुम्हाला भेटावं असं म्हणायचं का? साहेब, शिक्षण व्यवस्थेमध्ये एक म्हटलं गेलेलं आहे, महम्मदाने पर्वताकडे शिक्षणाला जाण्यापेक्षा, वाक्य तुम्ही वाचलं असं, महम्मदाने पर्वताकडे शिक्षणाला जाण्यापेक्षा महम्मदाला किती काटे कुटे बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्ग सोडू नको. हा धोपट मार्ग चालताना किती काटे किती वेदना सहन कराव्या लागल्यात त्या पर्वतानं एकदा तरी तपासायला हव्यात. आमच्या दृष्टिकोनातून पर्वत आहे साहेब, पर्वत आहेत आमच्या दृष्टिकोनातून, आमचे मार्गदर्शक आहेत, आमचे दीपस्तंभ आहेत. परंतु आमच्या पर्वतानं आमच्या पायातला काटा आणि मनातली वेदना, डोळ्यातला अश्रू एकदा पुसलाच पाहिजे. बाल हट्ट आहे माझा तो साहेब. मी बाल शिवसैनिक आहे, मला तो हट्ट आहे. 16व्या वर्षी या ठिकाणी माननीय आजही शिवाजीराजे धुमाळांना तुम्ही फोन करून विचारा, 16व्या वर्षी मला मिशी सुद्धा फुटलेली नव्हती. शेलतच्या पिंपळाच्या झाडाला पहिली शिवसेना शाखेची पाटी लावली होती. आजही राजूरचे आमचे ते बाळासाहेब लहामगे त्यांना विचारा, त्यांनी मला एक छोटीशी पाटी दिली. डोक्यावर पाय घेऊन मी शेलतपर्यंत गेलो. मी बाल शिवसैनिक आहे साहेब, मी बाल शिवसैनिक आहे. पक्षांतराची विष्ठा मला चाकायची नाही आणि चाकली नाही, पण एक शिवसैनिक म्हणून एक हट्ट आहे माझा, एक बाल हट्ट आहे, तो पुरवावा माझ्या दैवतानं. दुसरी गोष्ट, मी आता आपण ही सगळी चर्चा करतोय, परंतु ते जे काही नवीन आलेले कार्यकर्ते आहेत ते असं तुमच्यावर आरोप करतायत तुमच्या गटावर की एकनाथ शिंदेच अकोल्यात येऊ नये म्हणून त्यासाठी तुम्ही जे काही निष्ठावान शिवसैनिक आहात, तुमचा जो काही गट आहे, बाजीराव दारडेंचा गट आहे, एकनाथ यादवांचा जो गट आहे तो प्रयत्नशील आहे, त्यांनी देव पाण्यात ठेवलेत असं त्यांचं म्हणणं आहे. अहो, कुणाला वाटत नाही आपला देव यावा.
देव पाण्यात ठेवायची काय गरज आहे हो? कुणाला वाटत नाही आपला देव यावा? आपल्या देवाचं स्वागत करण्यासाठी त्या ठिकाणी गेलं पाहिजे. परंतु मला एक कळत नाही साहेब, पंढरपूरला पूर्वी एक प्रश्न तयार झाला होता मध्यंतरी. देव माझा विठू सावळा, देव माझा आहे, पण देवाभोवती असणारा बडव्यांचा तांडा दूर केल्याशिवाय खऱ्या भक्ताला देवापर्यंत जाताच येत नाही. यातच तुम्ही समजून घ्या. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं, हे जे काही नवीन जे आलेले आहेत हे सगळे बडवे आहेत? नाही, त्यांना नाही म्हणत मी साहेब. त्यांना मी हे वाक्य कधीच येऊ शकत नाही. ते तर आमचे बंधू आहेत, ते आमचे साथीदार आहेत, ते आमच्या सोबत आलेत, आम्हाला हातात हात घालून जायचंय. फक्त एक होतंय साहेब, मग ती संरक्षणाची टीम असो किंवा तेथील काही कायमचे प्रस्थापित लोक असोत, त्यांच्यामुळं साहेबांपर्यंत पोचायला, त्यांच्यापर्यंत साहेबांपर्यंत पोचायला आम्हाला संधीच भेटत नाही असं म्हणावं लागेल. आम्ही कुठंतरी कमी पडलो. दुसरी गोष्ट अशी, हे जे काही मतभेद तयार झालेले आहेत नवीन गट आणि जुना गटामध्ये, हे जे काही मतभेद मिटावेत यासाठी काही वरिष्ठ पातळीवर काही प्रयत्न झालेत का? वरिष्ठ पातळीवर जाण्यापेक्षा मला सांगा, आपण कुठले आहेत? अकोले तालुक्यातले. लक्षात घ्या, आपण कुठले आहेत? अकोले तालुक्यातले. आपणच एकमेकाचे सगळ्यांचे सगळे सोयरे मित्र स्नेही आपतेष्ट आहेत. मला कळत नाही, सगळ्यांनी जर गुण्यागोविंदाने एकत्र आलं 5 मिनिट बंद खोलीत बसलं, बोलायचंच नाही एकमेकाशी, 1 तास बसायचं, 2 तास बसायचं, 3 तास बसायचं, 4 तास बसायचं, बाहेरची कडी उघडायचीच नाही, बघू बरं काय करतात. अहो हे आणि काही गोष्टी चालू झाल्यावरती एकमेकाला बोलावं लागेल. ह्या अकोले तालुक्यामध्ये एकमेकांनी सगळ्यांनी एकमेकाचा युगो बाजूला ठेवायचा आणि सगळ्यांनी एकत्र यायचं आणि आनंदाने एकमेकाशी बोलायचं. शेवटी भावकी आपली ती एकी जपली पाहिजे. भाऊबंदकी करायची नाही आपल्याला पक्षात. भावकी आणि भाऊबंदकी हे 2 शब्द तुम्हाला तर माहिती आहे साहेब. पक्षात राहत असताना भावकी म्हणजे एकमेकात एकी आहे ही जपली पाहिजे. भाऊबंदकी म्हणजे ह्या भावाला इथे यायला बंदी, त्या भावाला इथे यायला बंदी, अशी भाऊबंदकी नको आहे. बरोबर. नाही, तुम्ही जे तुम्हाला जे म्हटलं की याच्यावर कुठं प्रयत्न झाले का नाही, परंतु मग मला असं म्हणायचं होतं की जर समजा तिकडनं असा प्रस्ताव आला की आपल्याला बसायचं आहे आणि एकत्र काम करायचं आहे, तर तुमच्या गटाची किंवा तुमच्या निष्ठावान शिवसैनिकांची काय भूमिका असेल? निष्ठावंतांची भूमिका कायमच माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचं नाव आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे शी म्हणजे शिस्तबद्ध, व म्हणजे वचनबद्ध, से म्हणजे सेवाभावी, ना म्हणजे नामर्दांना जिच्या स्थान नाही, अशा या शिवसेनेच्या नावाला जपायचं. पैसा येतो जातो, पैसा गेला तर कमवता येतो, पण नाव गेलं तर कमवता येणार नाही. माझी एक माफक अपेक्षा राहील, एकच अपेक्षा राहील. तेही आमचेच बंधू आहेत, हेही आमचे बंधू आहेत, समोरचे आमचेच बंधू आहेत, एका तालुक्यातले आहेत, एका गावाकडचे आहेत, एका परिसराकडचे आहेत. या बोटाची ठेस त्याच बोटाला लागते. जुने असतील नवे असतील, सगळ्यांनी एकत्र येऊन आनंदानं एकत्र येऊन पक्षाची मजबूत संघटना केली पाहिजे. नाही तर छोट्या छोट्या गोष्टींसाठी याचा त्याचा तो त्याचा हा त्याचा ह्याच्यामुळं काय होतात माहिती आहे का? मन कुलुषित होतात. कुणीच कोणाचा नाही, सगळे आपण शिवसेनेचे. असं जर बाळकडू जे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी दिलं ते मनामध्ये बाळगलं तर निश्चितच त्याचा काय होतो, आपण फायदा होतो. हा एक वाक्य माझं मात्र एक खरं आहे, संघटना चालवत असताना मग ते वरिष्ठ नेतृत्व असो किंवा गावाच्या शाखेवरचं नेतृत्व असो, ह्या नेतृत्वानं संघटना चालवत असताना संघटनेतल्या माणसांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं पाहिजे आणि संघटनेमध्ये कधीही गडबाजी न करता एकोप्यानं राहिलं पाहिजे. आणि हे सर्व करीत असताना वरिष्ठांनी संघटनेतूनच गेलेला प्रश्नवरती सोडवला पाहिजे. बायपास सिस्टीमनं संघटने व्यतिरिक्त कुणालाच प्रवेश दिला गेला नाही पाहिजे असा मी आग्रही आहे. शिवसेनेचा एक प्रोटोकॉल आहे साहेब, पारंपरिक एक प्रोटोकॉल आहे. तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख, पक्षाचे सचिव ह्याच्या माध्यमातून पक्ष कार्यालय आणि पक्ष कार्यालयाच्या माध्यमातून मुख्य नेत्यांपर्यंत असं प्रोटोकॉलनं गेलं पाहिजे. कोणतीही गोष्ट झाली पाहिजे ती प्रोटोकॉलनंच झाली पाहिजे. बरोबर. दुसरी गोष्ट अजून याच्यातली अशी
की हा जो काही प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला की बुवा एकनाथ शिंदे येत आहेत, निष्ठावान विरोध करतायत असा एक आरोप केला गेला, किंवा त्याच्यानंतर मारुती मेंगाळ आलेत आणि मग निष्ठावान शिवसैनिकांनी सुद्धा थोडासा आपला प्रतिष्ठेचा प्रश्न केला, किंवा त्यांनी सुद्धा हा प्रतिष्ठेचा प्रश्न केला की किंवा एकनाथ शिंदे असतील किंवा वरिष्ठ पातळीवर जे काही लोक असतील त्यांनी हे जे काही नवीन ग्रुप ह्या तुमच्या शिवसेनेमध्ये जो आलेला आहे, अलीकडे ज्यांनी या ठिकाणी प्रवेश केला आहे, खऱ्या अर्थानं त्यांची तेवढी क्षमता खऱ्या अर्थानं आहे का हो, की बुवा त्यांना एवढं मोठं प्रभुत्व प्राप्त होऊन गेलं. एकनाथ शिंदे त्यांच्यासाठी आज या ठिकाणी येत आहेत की ज्या मारुती मेंगाळांना गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 10,000पेक्षा कमी मतं मिळाली होती, परंतु मग त्यांच्यासाठी अकोल्यात एकनाथ शिंदे येत आहेत. काय सांगाल? एकनाथ शिंदे साहेब अमुकसाठी येत आहेत की तमुकसाठी येत आहेत हे सांगण्याचा माझा अधिकार नाही. ते स्वतः आल्यानंतर सांगतील, मी तमाम अकोले तालुक्याच्या आदिवासी जनतेला भेटण्यासाठी आलो, मी तमाम अकोले तालुक्यातील शिवसैनिकांना भेटण्यासाठी आलो, मी तमाम अकोले तालुक्यातील शिवसेना बंधुत्व जपण्यासाठी या ठिकाणी आलो. अमुकसाठी आले तमुकसाठी आले हा कुणीच या ठिकाणी विषय घ्यायचा नाही. प्रश्न आहे संस्कृतीचा, प्रश्न आहे ऐतिहासिक पारंपरिक आणि जागतिक लेवलच्या सांस्कृतिक दिवसाचा. निमंत्रण कोणतं आहे? सांस्कृतिक कार्यक्रमाचे. आणि अख्ख्या जगाला माहिती आहे अकोले तालुक्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक, सर्व पंथाचे, सर्व विचाराचे, सर्व पक्षांचे, लक्षात घ्या, सगळे जोडे बाजूला ठेवून जागतिक आदिवासी दिन आनंदाने साजरा करतात. आपण सांगतानाही त्यांना हेच सांगितलंय की सर्व जाती धर्म पंथ भेद विसरून या ठिकाणी सर्व समाज गुण्यागोविंदाने या ठिकाणी आदिवासी सांस्कृतिक दिन साजरा करायला येतो. मग शिंदे साहेब त्या सांस्कृतिक दिनाला येऊ राहिले, पुन्हा एकाच्या प्रतिष्ठेसाठी नाही. ते चुकूनही नाही. एवढा मोठा नेता आहे साहेब, एका रात्रीत सरकारमध्ये परिवर्तन केलेलं आहे. त्यांचे विचारसरणी 3 तास झोपतात फक्त साहेब, तुम्हाला सांगतो, फक्त 3 तास झोपतात. आणि मी शिंदे साहेबांपर्यंत जर गेलो असेल ना साहेब, तर मी कुणाच्या बायपास सिस्टीमनं, कुणाच्या शिडीनं अजिबातही गेलो नाही. मी शिंदे साहेबांपर्यंत मी काय मध्यमवर्गीय साहेब, मी एकदम गरीब कुटुंबातला माणूस आहे, पण मी शिंदे साहेबांपर्यंत पोचलो तो माझ्या कष्टानं पोचलो. मी आतापर्यंत श्रीकांत शिंदे साहेबांशी 5 ते 6 वेळा फेस टू फेस मिटिंग झाल्यात साहेब, माझ्या फेस टू फेस मिटिंग होतात माझ्या, पण मी माझ्या कष्टानं गेलो. मी जिल्ह्यात जिंकलो, आमदार खासदार जिल्हा प्रमुख उपजिल्हा प्रमुख तालुका प्रमुख सगळे उतरलेले होते स्पर्धेत. पहिला आलो. बारामतीला 5 जिल्ह्याचे होते, विभागात आलो. नंतर मुंबईला तर 12 परीक्षक होते, 6 चित्रपटसृष्टीतले होते, बाकीचे इतर काही निरीक्षक होते, 6 निरीक्षक 6 परीक्षक. त्याच्यात महाराष्ट्रात जिंकलो आणि त्याच्या माध्यमातून शिंदे साहेबांना माझे काही विचार आवडले असतील किंवा मी त्यांच्यासाठी त्यांच्याबद्दल जे तळमळीनं मांडलं म्हणून शिंदे साहेबांपर्यंत मी पोचलो. माझ्या कष्टानं पोचलेलो आहे साहेब. बरं, मग मला एक सांगा, आता ही जी काय निष्ठावान शिवसैनिक आणि नंतर आलेले जे काही लोक आहे यांच्यामध्ये जो काय वाद विकोपाला गेलेला आहे, हा जो काय विकोपाला गेलेला वाद आहे, हा वाद भविष्यामध्ये मिटेल का? हा एक प्रश्न खऱ्या अर्थानं ऐकू ना, हा वाद खऱ्या अर्थानं या ठिकाणी मिटेल का? हा एक खरा प्रश्न आहे. आणि भविष्य काळामध्ये जर समजा याच्यातनं काही समजा आणखी हा संघर्ष वाढला तर खऱ्या अर्थानं निष्ठावान जो शिवसैनिक आहे खऱ्या अर्थानं हा शिवसेनेबरोबर राहील का शिवसेनेला सोडून जाईल? काय सांगाल? हा प्रश्न अतिशय मार्मिक आहे साहेब, हा प्रश्न अतिशय मार्मिक आहे. कारण मी गेल्या 2-4 दिवसामध्ये लोक कसली तयारी करतात, लोकांचं काय चाललंय, लोक कोणासोबत आहेत, लोकांचं काय आहे, यापेक्षा मी एक फील्डवरचा माणूस आहे. मी ग्राउंड लेवलला काम करतो. मी ग्राउंड लेवलला काम करत असताना मी अनेक लोकांना, अनेक शिवदूतांना, अनेक जुन्या लोकांना, अगदी आज ते तपवृद्ध आहेत, वयोवृद्ध आहेत आमचे शिवसेनेचे, यांना भेटतोय. आणि मग त्यावेळेस जर कदाचित असा तालुक्यात वाद गटबाजी असं वातावरण जर राहिलं तर एक तर काही लोक घरी बसतील, काही लोक संघटनेपासून दूर जातील आणि काही लोक म्हणतील आता आपल्या जुन्या वाटेनं चला. हे संघटनात्मक शक्ती वाढण्याला घातक असेल, एवढीच माझी अपेक्षा आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन गुण्यागोविंदानं माफक प्रयत्न केला पाहिजे. सगळे व्यक्तिद्वेषाचे जे काही व्यक्तिद्वेषाचे मनातले मनसुबे असतील ते दूर ठेवले पाहिजेत. व्यक्तिनिष्ठ राहण्यापेक्षा संघटनेमध्ये सर्वांनी
वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून काम केलं पाहिजे. जर ऑब्जेक्टिव्हिटी सिस्टीमनं आपण गेलो तर निश्चितच आपण यशस्वी होऊ. सगळ्या निवडणुका आपण जिंकू. पण व्यक्तिनिष्ठ एकमेकाच्या विरोधामध्ये ताशेरे ओढत गेलो तर कठीण आहे. आज आपली ताकद प्रचंड वाढलेली, माझं सगळ्यांना आव्हान आहे, प्रचंड ताकद वाढलेली. या ताकदीचा विनियोग झाला पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणतात साहेब, वाहतं पाणी असतं ना, वाहतं पाणी, त्याला जसा तुम्ही आकार द्याल ना तसं ते धावत असतं. तशी आज ह्या पक्षाची ताकद वाढत चाललेली आहे. हिला सगळ्यांनी जर व्यवस्थित आकार दिला तर निश्चितच यश दूर नाही. फक्त जुने वर्तमानकालीन जे काही मतभेद आहेत ना ते दूर करून, मनभेद जे आहेत ना ते दूर करून एकत्र आलंच पाहिजे, असं माझं मत आहे. सगळ्यांना आव्हान आहे माझं. दुसरी गोष्ट अजून अशी की आता येणाऱ्या कालखंडामध्ये जे काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जे काही निवडणुका होणार आहे, मग त्या जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, नगरपालिका आहे, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर ही जी काही चर्चा तालुक्यामध्ये सुरू आहे अंतर्गत वादाची, उद्या एकनाथ शिंदे येत आहे, त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी जो काही वादचा वाट्यावर या ठिकाणी आलेला आहे, हा वाद जो आहे हा शिवसेनेला कुठे घेऊन जाईल असं तुम्हाला वाटतं? साहेब, मी तुम्हाला प्रांजळ आणि प्रामाणिक सांगतो, पक्षाची सिस्टीम इतकी सुंदर आहे आमच्या, आजही इतकी पक्षाची सिस्टीम सुंदर आहे. एकनाथ यादव व्यासपीठावर दिसला नाही, एकनाथ यादवचा बॅनर दिसला नाही म्हणजे एकनाथ यादव संघटनेत काम करतोय असं नाही. किंवा आणखी दुसरा माणूस बॅनरवर दिसत नाही, व्यासपीठावर दिसत नाही आणि त्या दिखाव्यामध्ये नाही आहे म्हणजे तो माणूस काम करतोय असं नाही. संघटनेकडं कोण किती काम करतोय याचं इव्हॅल्युशन, रिव्हॅल्युशन आणि अतिशय चांगल्या प्रकारचं मूल्यांकन चालू आहे. प्रचंड मूल्यांकन आहे. आमच्याकडे प्राथमिक सदस्यत्वाची नोंद झाली, कुणी ऑनलाईन किती केले, ऑफलाईन किती केले. आमच्याकडं वेगवेगळ्या प्राथमिक सदस्यत्व म्हणजे सोपं नाही साहेब. प्रत्येकाच्या घरी जायचे, घर टू घर जायचे, त्याचं आधार कार्ड घ्यायचे, रेशन कार्ड घ्यायचे, त्याचा मोबाईल नंबर घ्यायचा आहे, त्याचं नाव घ्यायचं आहे. तुम्ही किती कुटुंबांपर्यंत पोचला, किती घरांपर्यंत पोचला याचं मूल्यांकन तुमचं होणार आहे. मी जर फक्त व्यासपीठावर शायनिंग आणि भाषणं मारत ठोकलो तर, आणि माझे जे काही 100चं टोळकं जे कायमचं फिक्स आहे सोबत घेऊन फिरलो तर याने संघटना वाढत नाही. संघटनेचा विचार घराघरापर्यंत न्यायचा असतो, याचं मूल्यांकन पक्ष करतोय. इतकंच काय, याच्यामध्ये बघा साहेब, 3:25 हा बघा, हा फोन आलेला आहे. कुठला आहे हा? हा बघा, तुमच्या समोर दाखवतो. 3:05 शिवसेना संपर्क कार्यालय, 3:58 4 मिनिटं कॉलिंग झालेलं आहे. या ठिकाणी जी चाललेली प्रत्येक गोष्ट आहे ना साहेब, तिचा अपडेट माझ्याकडून घेतला जातोय. संघटना म्हणून ना, नेते म्हणून नाही, संघटना म्हणून. आणि ह्या ठिकाणी जे जे घडणार आहे ना साहेब, ते परवाच्या दिवशी नाशिकला तिथं माझ्याकडून मांडलं जाणार आहे. तिथंही गुप्त मीटिंग आहे. हे प्रांजळपणे मी कॅमेऱ्यासमोर सांगतो. सगळं मांडलं जाणार आहे. किती कोणी काम केलंय, कुणाचं किती काम आहे, कोण काय करतोय, संघटनेची बांधणी कशा पद्धतीची आहे. म्हणजे 100 पदाधिकारी 100 गटा 6 जिल्हा परिषद गटातले केले म्हणजे असं होत नाहीये. खरंच काम काय चालू आहे, ज्याच्या त्याच्या पद्धतीनं शिवसैनिकावर सुद्धा काम सोपवलेलं आहे. त्या संघटनेतील त्या कामाला महत्त्व आहे. ज्याला यायचं त्यांनी काम दाखवायचं, आमच्या सचिवाचं म्हणणं आहे. ज्यांनी यायचं ना त्यांनी कामच दाखवायचं. पंढरीच्या विठ्ठलापर्यंत जायचं असेल ना, आणि पंढरीच्या विठ्ठलाला जर भेटायचं असेल ना, म्हणजे जुन्या शिवसेनेत तोच प्रॉब्लेम झाला साहेब. म्हणजे तिथंही बी नेतृत्व विठ्ठलच होतं, परंतु नेतृत्वापर्यंत जाण्यापर्यंत चौबाजूनं जो काही साखळी असायची ना, ती साखळी तयार झाली ना तर विठ्ठलाचं दर्शन होत नाही. माझी विनंती राहील, मी लहानपणी मोठा घास घेतोय, परंतु पुन्हा पुनरावृत्ती न होण्यासाठी नेतृत्वानं जी साखळी तयार होती ती दूर करून भक्ताला आपल्यापर्यंत येण्याचं काम करावं, येऊन द्यावं. आणि मला विश्वास आहे, आमच्या शिंदे साहेबांना माझा विश्वास आहे, श्रद्धा आहे, निष्ठा आहे. तो विठ्ठल आहे, तो अभ्यास करूनच प्रत्येक गोष्टीचा निर्णय घेतो साहेब. प्रत्येक गोष्टीचा निर्णय आहे ना अभ्यास करूनच घेणार. कोण काम करते, कोण नाही करत, याच्या सगळ्या अपडेट जातात. तुम्हाला खरंच सांगतो, मी काय काम केलंय ना,
मी काय काम केलंय ना, माझ्या प्रत्येक कामाची अपडेट त्या ठिकाणी आहे आणि अपडेट बघूनच जिल्हा परिषद पंचायत समित्यांची तिकीटं देणार आहे. व्यासपीठावर मी किती मोठा गुलाब पुष्पाचा हार आणलाय आणि किती शायनिंग केली, याला किंमत आमच्याकडे नाही आहे. कष्टाला किंमत आहे. धन्यवाद यादव साहेब. आज या ठिकाणी आपण या एकनाथ शिंदे जे उद्या अकोले तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत त्या पार्श्वभूमीवर जी यादव साहेबांबरोबर आपण चर्चा केली, खऱ्या अर्थानं उद्याच्या येणाऱ्या कालखंडामध्ये निष्ठावान शिवसैनिक विरुद्ध नवीन जे शिवसैनिक या ठिकाणी प्रवेश केला आहेत यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं मनोमिलन होईल का नाही हे येणारा भविष्यकाळ आपल्याला येणारा भविष्य कालखंडामध्ये आपल्याला समजणार आहे. परंतु उद्या खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे अकोल्यामध्ये येत आहेत. एकनाथ यादवांनी या ठिकाणी बालहट्ट केला आहे की शिंदे साहेबांनी आमच्या निष्ठावान शिवसैनिकांची भेट घ्यावी, असं एक आव्हान या ठिकाणी त्यांनी केलं आहे. खऱ्या अर्थानं उद्या शिंदे साहेब निष्ठावान शिवसैनिकांना भेटणार का, किंवा येणाऱ्या कालखंडामध्ये निष्ठावान शिवसैनिक असतील किंवा नवीन जो या कार्यकर्त्यांचा या ठिकाणी प्रवेश झाला आहे याच्यामध्ये खऱ्या अर्थानं कोण वरचढ चढेल, वरचढ ठरेल, हे सुद्धा येणारा कालखंड आपल्याला सगळ्यांना सांगणार आहे. किंबहुना संपूर्ण अकोले तालुक्याचं लक्ष या सर्व प्रक्रियेकडं, या सर्व घडामोडींकडं या ठिकाणी लागलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं उद्या एकनाथ शिंदे येत आहेत आणि उद्या नेमक्या काय घडामोडी होतील, एकनाथ शिंदे नेमक्या उद्या हे जे काय वाद या ठिकाणी तालुक्यात सुरू आहे यावर नेमकं काय बोलतात हे देखील खऱ्या अर्थानं पाहणं औचित्याचं ठरणार आहे. आज दिनांकसाठी या ठिकाणी अकोले कट्ट्याहून श्रीनिवास रेणुकदास, कॅमेरामन आकाश भालेराव.